मित्रांनो, जय श्रीराम, हर हर महादेव. तर आपण रात्री महादेव मंदिरामध्ये थांबलो होतो मुक्कामी. तर चला आता तुम्हाला सकाळ सकाळ भोलेबाबांचे दर्शन करून देतो. तर तुम्ही दर्शन घ्या, मी पण घेतलंय. हे बघा मित्रांनो, या साईडला गोशाला आहे. तर आता या 5 तारखेला एकदम मोठा कार्यक्रम आहे. तर इकडे देवीचं मंदिर आहे. चला आता देवी माताचं दर्शन देतो तुम्हाला. तर मित्रांनो, या गावाचं नाव आहे भोजा सरबाडा. हे लक्ष्मणगडचे 10 किलोमीटर आतमध्ये यावं लागतंय. तर आपण काल इथंच थांबलो होतो. तर मित्रांनो, देवी मातेचं दर्शन घ्या तुम्ही. तर चला आता आपण पुढे जाण्यासाठी सायकलला सुरुवात करत आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. हर हर महादेव, जय श्रीराम. बजरंगबली महाराजांचं मंदिर आहे व भोलेबाबांचं मंदिर आहे. तर चला आता तुम्हाला दर्शन करून देतो. एकदा तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण दर्शन घेतो. तर चला दर्शनासाठी. तर बघू शकता इकडं हनुमानजींचं मंदिर आहे. जय श्रीराम. हे बघा आपले सर्वांचे प्यारे बजरंगबली महाराजांचं मंदिर आहे. तर पाहू शकता एकदम सुंदर मंदिर आहे मित्रांनो. हे बघा पूर्ण काचवचं बनवलेलं आहे. तर पाहू शकता एकदम भारी मंदिर आहे. तर हे बघा प्रभू श्रीरामजींचं मंदिर आहे. तर तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण दर्शन घेतो. तर इथं तर भोलेबाबांचं मंदिर आहे. घ्या दर्शन. साईबाबा मंदिर आहे. हे बघा मंदिराचा परिसर आहे सर्व. तर मित्रांनो, तुम्ही पण घ्या एकदा बजरंगबली महाराजांचं दर्शन. तर पाहू शकता एकदम मोठा स्टॅच्यू आहे. पाहू शकता झुंझुनामधले जुने वाडे कसे आहेत बघा. आता झुंझुना शहर मध्ये आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे.